त्याच्यासोबत 19 पश्चिम बंगालचे लोक होते, त्याच्यामध्ये 7 लहान बाळ होते आणि उरलेल्या महिला होत्या. दुसऱ्या लेडीजच्या गरीब महिला, त्यांना 2-3-4 मुलं होतात. ते पैशासाठी काय करतात की आपलं बाळ विकून देतात. मुंबईचे लोक असेच करायचे की तिकडच्या ज्या गरीब महिला आहे, ज्यांना पैशाची गरज आहे, असं त्यांना पार्लरमध्ये काम करायचं आहे. या लोकांना मी सांगू इच्छिते की हे कार्य अतिशय घाणेरडं आहे. वेलकम मॅम. तुम्ही नागपूर पोलीस दलाच्या विविध विभागांमध्ये जे आहे ते काम केले आहे आणि एक अनुभवी व तज्ज्ञ पोलीस अधिकारी म्हणून तुमची ओळख आहे. तर तुमच्या या प्रवासाविषयी थोडक्यात माहिती देऊ शकता का? माझ्याकडे 2017 पर्यंत 15 ते 17 पर्यंत मी 2.5 वर्ष कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये होती. त्यानंतर माझी बदली झाली, म्हणजे जनरल जे बदली होतात आमच्या सामान्य अजनी पोलीस स्टेशनला होती. काही दिवस 8-9 महिने तिथे मी होती. त्यानंतर मला ट्रॅफिक, म्हणजे आमचे सीपी सर होते व्यंकटेशम सर, त्यांनी मला ट्रॅफिक मध्ये बदली केली. तर मला बर्डीमध्ये त्यांनी ड्युटी दिली. मी ट्रॅफिक मध्ये 2.5 वर्ष ड्युटी केली. त्यानंतर मग मला क्राईम मध्ये पोस्टिंग मिळाली. मी क्राईम मध्ये 2020 मध्ये आली. 2020 मध्ये क्राईम मध्ये आल्यानंतर मला SSB सामाजिक सुरक्षा विभाग हे पथक मिळालं. याच्यामध्ये काय असतं की जे आपले महिला अत्याचार होतात किंवा बालविवाह होतात किंवा महिलांना, लहान मुलींना अनैतिक व्यापारामध्ये नेलं जाते, त्यांच्याकडून देह व्यापार करून घेण्यात येते, असा तो विभाग आहे. याच्यावर ह्या विभागामार्फत त्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना जेल दाखल करण्यात येते. आणि ह्या अशा गोष्टींवर आपल्या समाजामध्ये आळा बसावं त्याकरिता हा पथक स्थापन झालेला आहे. तर मी जेव्हा 2020 मध्ये इथे आली तेव्हा SSB पथक मध्येच AH2 पथक इन्क्लूड होतं. AH2 पथक हा वेगळं व्हायचं होतं. तर आमच्याकडे काय होतं की जे नागपूर शहरामध्ये बालविवाह होतात आणि लहान मुलांना देह व्यापारामध्ये अडकवलं जाते किंवा वरिष्ठ मुलींना पण, 18 वर्षाच्या वरिष्ठ मुलींना पण प्रेम प्रकरणातून किंवा जॉब लावण्याच्या बहाण्याने तुम्हाला इन्कम मिळणार, तुम्हाला फक्त तिथे ऑफिसमध्ये चहा सर्व करायचा असं सांगून त्यांची हलाखीची परिस्थिती असते. त्यामुळे त्या घरी सांगतात की मी ऑफिसला जात आहे किंवा मग त्यांना दुसऱ्या सिटीमध्ये सुद्धा पाठवल्या जाते. तर असं ते आमच्याकडे पथक होतं. तर अशावर कारवाई करायची होती. आणि सोबत सोबत नागपूर शहरामध्ये जे मिसिंग होते, लहान मुलं किंवा मोठे, यांचे जे गुन्हे दाखल होते, तर यांचा सुद्धा आम्हाला तपास करायचा होता. त्यावेळेस माझ्याकडे लहान मुलांना ज्यांना बाळ होत नाही, ज्यांना ज्या फॅमिलीला बाळ होत नाही, त्यांचे ते म्हणजे जे दुसऱ्या लेडीजच्या गरीब महिला, त्यांना 2-3-4 मुलं होतात. ते पैशासाठी काय करतात की आपलं बाळ विकून देतात. विकून दिल्यानंतर त्यांनी एक प्रकरण माझ्याकडे तपासाला तसंच होतं की ते फॅमिली चांगली होती. त्यांनी ते लहान एक महिला होती, एक महिला म्हणजे त्या 2-3 फ्रेंड्स होत्या, म्हणजे त्या आरोपी महिला होत्या. त्यांनी काय केलं की जे 4-5 बाळ झाले, त्यांना गरिबीमुळे त्यांना पोसता आलं नाही, त्यांचं संगोपन करता आलं नाही, तर ते एक बाळ त्यांनी त्या फॅमिलींना 1 लाख रुपयामध्ये विकून दिलं. 1 लाख रुपयामध्ये विकून दिलं. आणि त्यानंतर मग ते असा एक हळूहळू असं ते रॅकेट ओपन झालं. यांनी असे 2-3 असे केलेले आहेत की अशा लहान मुलांना, गरीब महिलांना थोडंसं प्रलोभन देऊन, पैशाचं प्रलोभन, तुमच्या बाळांचं चांगलंपणे त्यांचं पुढे संस्कार लागेल किंवा त्यांना शिक्षण मिळेल चांगलं, त्यांचं भविष्य चांगलं होईल, ह्या असं लालच देऊन त्यांना ते बाळ त्यांचे विकण्याचे सुरू केले. तर अशा माझ्याकडे एक तपास आलेला होता. मी जस्ट नवीन SSB मध्ये आल्या तो आम्ही तपास केला. त्याच्यामध्ये पण आम्ही त्या 3-4 महिला आणि 2-3 पुरुष असे ते 5 आरोपी आम्ही ते अटक केले. चार्जशीट पुटअप केली कोर्टामध्ये. ते आपण त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केली. मॅम, नागपूरमधील AH2 मध्ये काम करण्याचा तुमचा अनुभव सांगू शकाल का? की तस्करी करण्यासाठी मुलींची कशा प्रकारे फसवणूक केली जाते? 2020 मध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की पश्चिम बांगलादेश मधून काही लोक हे विदाऊट परमिशनने, विदाऊट आपल्या भारत सरकारच्या परमिशनने इंडियामध्ये आलेले आहे आणि ते मुंबई, गुजरातकडे जात आहे. आमच्या पथक पूर्ण क्राईम ब्रांचचं युनिट आणि ATS असे पूर्ण युनिट आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो. पूर्ण ती जी पश्चिम बंगालवरून ट्रेन येत होती ती पूर्ण सर्च केली. त्याच्यामध्ये 2 बांगलादेशी महिला आम्ही ताब्यात घेतल्या आणि त्याच्यासोबत 19 पश्चिम बंगालचे लोक होते. त्याच्यामध्ये 7 लहान बाळ होते आणि उरलेल्या महिला होत्या. तर यांना काय सांगितलं, ज्या आरोपी लोक आहे यांना काय सांगितलं की तुम्हाला आम्ही काम लावून देऊ. त्यामध्ये ज्या 2 बांगलादेशी लेडीज होत्या, त्यात एक 23 वर्षाची मुलगी होती मुस्लिम समाजाची आणि दुसरी एक 30 वर्षाची बाई होती. त्याच्यामध्ये त्या दोघींना काय सांगितलं की तिथे तुम्हाला पार्लरमध्ये काम करायचं आहे, पार्लरमध्ये काम करायचं आहे आणि त्याच्यात तुम्ही खूप पैसा देऊ. आणि त्या मुलीची खरंच घरची परिस्थिती खूप वाईट होती. आपले जे शासकीय मुलींचे वसतिगृह आहे पाटणगा चौक, तिथे त्यांना दाखल केलं आधी.
त्यानंतर त्या जो आरोपी आहे तो आरोपी सोबत त्यांचा नव्हता, त्या आरोपी विरुद्ध आपण गुन्हा दाखल केला. बांगलादेशला सुद्धा पत्रव्यवहार केला की त्या त्या ठिकाणी जाऊन बघा की हे लोक खरंच इथे रहिवासी आहे की नाही, की आम्हाला खोटी माहिती देतात. मग काही दिवसांनी ह्या गोष्टीला 20 दिवस लागले. 20 ते 30 दिवस ह्या काळ निघून गेला. शासकीय वसतिगृह जी आपली कमिटी आहे त्यांनी त्यांना रेस्क्यू करण्याचा आदेश दिला आम्हाला. फक्त त्या 19 लोकांना, आणि त्या उरलेल्या 2 लेडीजला जे बांगलादेशच्या त्यांना आदेश दिला नाही की यांना सोडू नका सध्यासाठी, कारण की त्यांची पुन्हा बांगलादेशवरून रिपोर्ट यायची होती. त्यासाठी मग आम्ही जेव्हा त्यांना गेलो त्यांच्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. एवढे ते गरीब, म्हणजे तर मग मी त्यांच्यासाठी साडी घेतली, लहान मुलांसाठी स्कूल बॅग घेतल्या. मग आमचे डीसीपी पंडित सर होते, त्यांना त्यांना साड्या, लहान मुलांना स्कूल बॅग आणि कॅश पैसे थोडेसे त्यांना जाण्यापर्यंत तिथे, कारण की तिथे गेल्यानंतर त्यांना जॉब नाही, कमीत कमी 1 महिना तर स्वतःचा खर्चाचा काहीतरी निघाला पाहिजे ना. तर असं आम्ही त्यांना थोडंसं पैशाचा पाठपुरावा करून त्या 19 लोकांना आम्ही रिटर्न केलं, कारण की त्यांचं त्याच्यात इन्क्लूड नव्हतं. उरलेल्या त्या 2 लेडीज होत्या, त्यांचं कमीत कमी मला वाटतं 6 महिन्यानंतर काहीतरी निकाल लागला. असं त्या ज्या बांगलादेशी होत्या, आणि त्यांना खरंच त्या मुंबईच्या लोकांनी काय केलं की, म्हणजे त्या मुंबईचे लोक असेच करायचे की तिकडच्या ज्या गरीब महिला आहे ज्यांना पैशाची गरज आहे, असं त्यांना पार्लरमध्ये काम करायचं आहे हे म्हणून, किंवा तुम्हाला काही दिवस इथं काम करून तुम्हाला चांगला पैसा मिळणार, तुम्ही तुमच्या फॅमिलीचा उदरनिर्वाह करू शकता, असं म्हणून तिथे नेलं. एकदाच त्या मुंबईला गेल्या की तिथून त्यांना मग त्यांच्या जवळचे मोबाईल वगैरे पूर्ण हिसकावून घेण्यात येतात आणि त्यांना त्यांच्या देह व्यापारामध्ये टाकून देतात, आणि त्या तिथून बाहेर निघू पण नाही शकत, कारण की त्या मुंबई सारख्या सिटीमध्ये तर आणखी जास्त मोठा रॅकेट आहे. आणि तिथून कोणालाच काहीच मदत न घेता मग ते ज्या एकदा त्या खराब परिस्थितीमध्ये गेल्या देह व्यापाराच्या, की त्या देह व्यापारात लागून जातात, आणि मग ते फॅमिलीला पण कोणत्या काय सांगणार, मग ते त्याच्या म्हणजे याच्यामध्ये पळून जातात, म्हणजे घाणेरड्या परिस्थितीमध्ये चालले जातात. AHTU मध्ये काम करताना खूप सारे चॅलेंजेस असतील, नक्कीच खूप जास्त चॅलेंजेस येत असतील, कारण की खूप वेगवेगळ्या कॉजवर जे आहे ते काम केलं जातं. तर अशी कोणती चॅलेंजेस आहेत आणि त्याचा AHTU युनिट जे आहे ते कसं सामना करतं त्या चॅलेंजेसचा? AHTU मध्ये काय असतं की अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटमध्ये काही मुलं जे असतात ती लहान मुलं असतात, वयाने कमी असतात. आजकाल प्रेम प्रकरण खूप वाढलेले असतात, तर प्रेम मध्ये पण निघून जातात, आणि प्रेम प्रकरण लहान वय एकदम 18 ते 15 वर्षाचे असतात, आणि त्या मुलासोबत प्रेम झालं की निघून जातात. निघाल्यानंतर त्यांना बाहेरचे जेव्हा ते जातात तेव्हा कळतं की इथं काहीच नाहीये. त्या मुलासोबत निघून तो मुलगा मारतो तिला, म्हणजे मारहाण पण करतो, शारीरिक शोषण पण करतो, मग सोडून देतो. तर तिला मग ते विचारते की मी आता काय काय नाक घेऊन माझ्या आई वडिलांकडे जायचं, तर ती त्याच परिस्थितीत राहते. पण आमचं पथक मध्ये काय आहे की तशा पण मुलींना आपण रेस्क्यू करतो, आणि ज्यांना लहान मुलं आहे, अल्पवयीन मुलं आहे, म्हणजे ज्या किडनॅप केलेल्या असतात, म्हणजे चुकीने म्हणजे जाणून बुजून पैसे कमवण्यासाठी घेऊन जातात, अशा पण आरोपींकडून त्या मुलांची आपण सुटका करतो. तर तुमच्या करिअरमध्ये तुम्ही खूप साऱ्या मुलींच्या केसेस ज्या आहेत त्या बघितल्या असतील की त्यांचा फायदा वगैरे जो आहे तो उचलून त्यांना खूपच विचित्र परिस्थितीमध्ये जे आहे ते ढकलण्यात गेलं. आणि हा जो व्हिडिओ आहे खूप साऱ्या कम्युनिटीमध्ये मुली सुद्धा आपल्या बघतीलच नक्की. तर अशा मुलींना तुम्ही काय संदेश देऊ शकता किंवा त्यांना काय तुम्ही गाईड करू इच्छिता? तर जेव्हा मी SSB म्हणते तेव्हा काय म्हणजे आता पण ऑनलाईनचं सेक्शुअलचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे काय ऑनलाईन जे वेबसाईट चालू केले आजकाल, मुली काय बघतात की ऑनलाईन मध्ये तुम्हाला 20,000 मंथली 30,000 मंथली जॉब आहे असं ते ऍड देऊन देतात. मुलींना असं वाटते की आपल्याला आपल्या सिटीमध्ये एवढं चांगला जॉब मिळत नाही, एवढे चांगले पैसे मिळत नाही, त्यासाठी आपण दुसऱ्या सिटीमध्ये चांगलं काम करू असं त्या मुलींना वाटते. ते ऑनलाईन सर्च करतात. ऑनलाईन सर्च केल्यामुळे ते मग एजन्सीवर कॉल करतात, आणि एजन्सीवाले ते कॉल करून मग हे अशी ते रॅकेट आहे. हे कॉल करून काय करतात की तुम्हाला ह्या सिटीमध्ये जाऊन आम्ही तुम्हाला जॉब देऊ, तिथे तुम्हाला आम्ही जे म्हणू ते करावं लागेल, मग आम्ही तुम्हाला येण्या जाण्याचं पूर्ण रिझर्वेशन करून देऊ, आणि तिथे तुम्हाला 1 महिना काम केल्यानंतर 30-40 हजार रुपये एवढा पगार मिळेल. तर त्या मुलींना असं वाटतं की आम्हाला खूप चांगला पगार मिळत आहे, तर आम्ही जाऊ. त्याच्यामध्ये ही जसं मला गरज आहे, माझी परिस्थिती खराब आहे, तर मी माझ्या फ्रेंडला सांगणार, माझी फ्रेंड तिसरीला सांगणार. अशा त्या तिघी मैत्रिणी फरीदाबादच्या होत्या, 2 फरीदाबादच्या आणि 1 दिल्लीच्या, अशा त्या तिघी मैत्रिणी होत्या. त्या तिघींनी काय असंच ऑनलाईन सर्च केलं. एकीने सर्च केलं, एकीला वाटलं की नाही आपल्याला जॉब चांगले मिळत आहे, हिने दुसरीला सांगितलं, दुसरीने तिसरीला सांगितलं. तिघी अशा त्यांच्या तिघींच्याही घरच्या परिस्थिती बेताचीच होती. त्या तिघींनी मग त्यांना ते कॉल केलं. ज्यांनी रॅकेट आहे, आरोपी आहे, त्यांनी त्याला रिझर्वेशन करून दिलं ना, त्यांना नागपूरला बोलवलं. नागपूरला बोलल्यानंतर अंबाझरी हद्दीमध्ये एका फ्लॅटमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. प्रायव्हेट फ्लॅट होता, ते पण त्या आरोपीशी संलग्नच होता, ज्यांचा तो फ्लॅट रेंटने दिलेला होता. म्हणजे ज्यांचं घरमालक आहे त्यांना काही माहितीच नाही की आपला, पण ज्यांनी तो रेंटने घेतला त्यांनी त्या मुलींना तिथे ठेवून दिलं. तर त्याच्यामध्ये ठेवून दिलं. त्याच्यानंतर
कमीत कमी 3-4 दिवस त्यांचं शारीरिक शोषण होत होतं आणि त्यांच्याजवळचे मोबाईल सुद्धा घेऊन घेतले. त्याच्यामुळे काय झालं, त्या मुलींची थोडीशी तब्येत खराब होत होती. मग आम्हाला ती गुप्त माहिती मिळाली की बाहेरगावच्या मुली आलेल्या आहेत दिल्लीच्या वगैरे, त्यांना त्यांचं शारीरिक शोषण होत आहे, तर तुम्ही आम्हाला ते माहिती मिळाली. आणि त्याच्यामध्ये तो आरोपी ज्याने ते रूम अवेलेबल करून दिली त्याला अटक, आणि ज्या मुलींना ऑनलाईन बोलवण्यात आलं होतं ते जे नंबर दिले होते त्याला, असं त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना अटक केलेली, म्हणजे आरोपी केलेले होते आणि त्या मुलींना आपण रेस्क्यू केलेलं होतं. मग तिथे त्यांना ते पाटणकर चौकात आपल्या शासकीय वसतिगृहामध्ये आम्ही ठेवलं. त्यानंतर त्यांच्या फॅमिलीला माहिती दिली. तर असं मी सर्व समाजातील महिलांना आणि मुलींना सांगणार की जॉबच्या नादामध्ये जाऊन ऑनलाईन जॉब आहे म्हणून दुसऱ्या सिटीमध्ये जात आहात तुम्ही, पण तिथे तिथे तुमचं काम काय आहे, तिथे आधी तुम्ही व्हेरीफाय केलं की नाही, तुम्हाला कोणत्या प्रकारचे काम करवून घेत आहे ते तुम्ही व्हेरीफाय करा. उगीच जास्त पैसे मिळत आहे म्हणून जाऊ नका, कारण तुमचं तिथं देह व्यापार सुद्धा शारीरिक शोषण होऊ शकतं. याच्यामध्ये 99% चान्सेस आहे. मॅम, जसं मानव तस्करीमध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात, तसे कोणते कोणते वेगवेगळे प्रकार आहे ज्याच्यासाठी मानव तस्करी जी आहे ती केली जाते? थोडी ह्याविषयी माहिती द्याल का, जेणेकरून लोकांना? याच्यामध्ये काय की मानव तस्करीमध्ये लहान मुलांना आपण आणतो, तर एक वेठबिगारीसाठी, घरातील कामासाठी, दुसरं त्यांचे ते मुंबई सारख्या सिटीमध्ये शरीरातले बॉडी पार्ट विकून सुद्धा ते पैसे कमविले जातात आरोपीकडून. कारण की आपल्या शरीरातले बॉडी पार्ट विकले त्यांना भरपूर पैसे मिळतात, त्यांना विचारत सुद्धा नाही की ते बॉडी फेकल्या, कचऱ्यामध्ये फेकली, कोणी विचारत सुद्धा नाही. हे 2-3 प्रकार आहे त्याच्यामध्ये. तर याच्यासारखी एक केस होती आपल्या इथेच, हिना खान म्हणून खूप सुप्रसिद्ध केस आहे नागपूर शहराची. त्याच्यामध्ये त्या मुलीला तिथून आणलेलं होतं. तिच्या जी आरोपी महिला होती तिच्याच बाजूला ती मुलगी राहत होती, 4-5 बहिणी होत्या. सर्वात लहान जी हुशार होती 3ऱ्या नंबरची, तिला तिने आणलं आपल्या घरी, एवढं काम करून घेतलं वेठबिगारासारखं. आणि ती मुलगी 10-12 वर्षाची काहीतरी होती, 9-10 वर्षाची असेल, तर तिला एवढं काम सुद्धा करून घेतलं आणि तिचं शारीरिक शोषण सुद्धा तिच्या मिस्टरांमार्फत, तिच्या दीरामार्फत करून घेतलं. तर हे एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे AS2 तर्फे चांगली केस झालेली आहे. त्या आरोपींना सुद्धा शिक्षा झालेली आहे, ते जेलमध्येच आहे आतापर्यंत, आणि त्या मुलीची सुद्धा रेस्क्यू केलेली आहे. तर म्हणून हे म्हणजे मी पॅरेंट्स लोकांना पण सांगू इच्छिते किंवा ज्यांची घरची परिस्थिती खूप खराब आहे त्यांना पण सांगू इच्छिते की आपल्या मुलांना तुम्ही पाठवता, पण ते चांगल्याने बघा, खात्री करा, वारंवार जाऊन तुम्ही चौकशी करा. आता ह्या मुलीला जे हिना खानच्या प्रकरणामध्ये ह्या मुलींच्या आई वडिलांनी बघितलंच नाही. 1 वर्षापासून तिला पाठवून दिलं त्या लेडीजच्या घरी, पण तिला फोन जेव्हा म्हणजे 6 महिन्यातून एकदा फोन करायचे, आणि ते पण ती आरोपी महिला तिला करायला लावायची आणि फक्त ते लिमिटेड वर्ड बोलायला लावायची. तिच्या समोर जे धाकाने फक्त मैं अच्छी हूं बस. तर त्या आई वडिलांना काय वाटायचं की माझी मुलगी चांगली आहे, तुम्ही ह्याच भरोशावर त्यांना आपल्या मुलीला त्यांच्या घरी ठेवणं. पण तुम्ही जाऊन भेटले का, त्यांचं म्हणजे व्यवस्थित विचारपूस केली का, आजूबाजूला विचारपूस केली का की माझी मुलगी तुम्हाला दिसते तशी हसताना दिसते का, रडताना दिसते का, किंवा खेळताना बाहेर दिसते का, हे काहीच तुम्ही विचारपूस नाही केली. बस मुलींना देऊन दिलं कोणाच्या ताब्यामध्ये की तुमची मुलगी सुरक्षित आहे, असं नाही होत. तुमची घरची परिस्थिती खराब आहे, ठीक आहे, तुम्ही दुसऱ्यांकडे पाठवा, नातेवाईकांकडे, ठीक आहे, पण तुम्ही 1-1 महिन्यात जाऊन विचारपूस करा, चौकशी करा, भेटा, त्यांच्या मनातील भावना विचारा, हे पण तुमचं काम आहे. मागे अशीच केस एक झालेली होती. मुंबई साईडनी एक ऑफिसर होते आमच्या पोलीस विभागाचे, ते सुट्टीवर चालले होते आणि त्या मुलीला किडनॅप करून, लहान मुलीला किडनॅप करून, त्या गावामधून किडनॅप करून एक माणूस घेऊन चालला होता. तर त्या आमच्या पोलीस ऑफिसरच्या सतर्कतेनं ती मुलगी वाचली. 12 तासा की 24 तासामध्ये ती मुलगी मिळाली. एका माणूस होता आरोपी, चांगला 40-50 वर्षाचा, तो तिला किडनॅप करून घेऊन जात होता आणि तो ऑफिसर आणि ती मुलगी आणि आरोपी समोरासमोर बसलेले होते अशीच. तर त्याला त्या ऑफिसरला कळलं की ही मुलगी शांत का आहे. तिला विचारलं की हा कोण आहे, जेव्हा तो व्यक्ती वॉशरूमला गेला तर म्हणे मामा आहे. आणि त्याला विचारल्यानंतर कोण म्हटलं तर ही म्हणते मुलगी आहे म्हणते. आणि त्याला वाटलं की ही मामा सांगत आहे, मुलगी सांगत आहे, हे काय कनेक्शन आहे. मग हळूच त्याने असंच तो व्यक्ती थोडा वेगळा झाला की तिला सांगतो कुठल्या गावची आहे, तुझं नाव काय, तुझ्या आई वडिलांचं नाव काय आहे, तुला यांनी कसं आणलं, तर मला चॉकलेट दिलं आणि चॉकलेटच्या बहाराने तुझ्या मामाकडे नेऊन देतो असं मला म्हटलं, तुझ्या आई वडिलांकडे नेऊन देतो असं म्हटलं. जेव्हा त्या पोलीस ऑफिसरने थोडंसं आणखी माहिती काढली तेव्हा खरंच कळलं की ह्या मुलीची किडनॅपिंग झालेली आहे आणि हिला तो मुंबईला घेऊन चालला होता. तर त्यावेळेस त्यांनी सतर्कता दाखवून त्याला अटक केली, त्या मुलीचा जीव वाचला ना. म्हणजे असंच आपण सर्व नागरिकांनी थोडंसं काम करायला पाहिजे किंवा आपल्या वावरताना सुद्धा थोडं जागरूक राहायला पाहिजे की काही आपल्या आजूबाजूला अघटित घटत आहे किंवा चुकीचं काही दिसत आहे, तर थोडं पोलिसांना सुद्धा माहिती द्यायला पाहिजे किंवा आपल्या परीने जेवढा प्रयत्न होतो तेवढं करायला पाहिजे. पोलीस डिपार्टमेंट कडून सुद्धा जे आहे ह्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, हे गुन्हेगार जे आहेत त्यांनी रिपीट ह्या गोष्टी करू नयेत किंवा लोकांनी ह्या गोष्टी करूच नाहीत,
तर ते समाजामध्ये थोडंसं त्याविषयी हे करण्यासाठी पोलिसांनी काय उपाययोजना केल्या आहेत अजून? पोलिसांनी याच्यासाठी तर आता जे 100 दिवसाचा शोध मोहीम सुरू आहे, आराखडा सुरू आहे, त्याच्यामार्फत जे गेलेले आहे मुलं चोरी गेलेले आहे किंवा अपहृत झालेले आहे त्यांना शोध मोहीम करून त्या आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केलेली आहे. आणि आपलं जे भरोसा सेलचं दामिनी पथक आहे त्यामार्फतही पोलिसांमार्फत अवेअरनेस होत आहे. जे दामिनी पथकांच्या गाडीवरच हेल्पलाईन नंबर दिलेला आहे की तुम्हाला जर अडचणीचं वाटत असेल, कोणती महिला अडचणीची वाटत असेल, कोणती बालक अडचणीत वाटत असेल तर त्या नंबरवर तुम्ही फ्री कॉल करू शकता. 112 वर सुद्धा कॉल करू शकता. आणि SSB पथक आहे, AS2 पथक आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला अधिकारी आहे. यांच्या मार्फतीने यांच्याकडे पण येऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता. स्वतःहून बिनधास्तपणे बोलू शकता किंवा फोन नंबर दिलेले आहे आपल्या CP ऑफिस मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, आमचे त्यांच्यावर कॉल करून तुम्ही जर प्रत्यक्षात नाही येऊन भेटू शकत तर आम्हाला कॉल करून सांगू की आम्हाला असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला ते रेस्क्यू करा किंवा आमच्या बाजूला अशी अशी घटना घडत आहे, असं आम्हाला काहीतरी वाटत आहे, तर तुम्ही तिथे येऊन शोध मोहीम करा. ग्रेट. मॅम, आता आपण बघतो की जे प्रायव्हेट फ्लॅट आहेत किंवा मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत या ठिकाणी सुद्धा देहव्यापार होतो आहे. तर अशा वेळी जे घरमालक आहेत त्यांनी भाडेकरूंना जागा देताना पोलिसांकडून NOC घेणं किती महत्वाचं आहे आणि घरमालक जागरूक राहून कशा प्रकारे या गुन्ह्यांना आळा घालू शकतात? ती तर सर्वात मोठी ही आहे. घरमालक तुम्ही जागरूक राहायलाच पाहिजे, कारण की जास्तीत जास्त आता ते हॉटेल्समध्ये हे प्रकार होतात आणि हॉटेल्समध्ये जर त्यांना जास्तच खर्च वाटलं तर ते काय करतात की रूम भाड्याने घेतात. फ्लॅट एक रूम भाड्याने घेतलं, त्यांना 2-3 हजार रुपये किराया मिळालं कमी बजेटमध्ये, तर तिथेच ते व्यवसाय चालू करतात. तेच आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की जे अंबाझरीचं जे 3 मुलींचं फरीदाबादच्या ज्या मुली आणलेल्या होत्या त्या घरमालकाला माहितीच नव्हतं की माझ्या फ्लॅटमध्ये असा काही प्रकार चालू आहे. त्या रेंटला दिलं, त्या रेंट जो किरायदार होता त्याने ते असा व्यवसाय सुरू केलेला होता. म्हणजे घरमालकांनी पोलिसांना तर ते NOC संबंधी पूर्ण माहिती द्यायलाच पाहिजे, पण त्यांनी स्वतः आपल्या रूम मध्ये जाऊन चेक पण करायला पाहिजे की मी किरायाला दिलं, जिथं भाड्याने दिलं ते भाडेकरू कोण आहे, कसे आहे, त्यांच्यासोबत कोण फॅमिली राहत आहे. किंवा आता आपण काय करतो की आजकाल पूर्ण फॅमिलीमध्ये काय होतं की फॉरेन मध्ये राहायला जातात जास्तीत जास्त फॉरेन मध्ये, आपली इथं इथले घर पूर्ण फ्लॅटमध्ये जातात. ते काय करतात, एखादी चौकशी चौकीदार ठेवून देतात आणि तिथून मग 6-6 महिन्यांनी फॉरेन मध्ये ड्युटी करतात, 6 महिन्यांनी इकडे ड्युटी करतात, नागपूर महाराष्ट्रामध्ये कुठेही असो. तर ते काय करतात, चपराशी सुद्धा काय करतात की तिकडून बाहेर गावच्या मुली अल्पवयीन असो किंवा कोणी असो तिथे आणून ठेवतात आणि ते कोणालाच माहित. सर्वांना असं काय वाटतं की हाच इथे फ्लॅट मालक आहे, कारण की 6-6 महिने फ्लॅट घर मालक दिसत नाही, तर जो किरायाने ठेवलेला आहे मुलगा किंवा कोणी पण सिनियर सिटीजन असो किंवा मुलगा असो त्यांना असं वाटतं की हेच लोक घरमालक आहे. मग यांच्या संबंधित कोणी पण त्यांना मुली आणून ठेवतात, मग तिथे देह व्यवसाय करून घेतात. तर जे आजूबाजूचे नागरिक आहे, आपल्या आजूबाजूला जे घडणारी घटना आहे ते थोडंसं संशयास्पद वाटली की बाबा हा सिंगल राहत होता आधी, मग आता ही मुलगी कोण आलेली आहे याच्यासोबत, मग आणखी माणसांचं येणं जाणं सुरू आहे, आणखी लेडीज 1-2 येत आहे, तर हे थोडा मला संशयास्पद वाटतं. तर कमीत कमी तुम्ही पोलिसांना माहिती द्या, जेणेकरून पोलीस सुद्धा तिथे व्हेरीफाय करणार की इथे काय काय घडत आहे. म्हणजे घरमालकांनी सुद्धा जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे की सर्वात आधी जो किरायदार आहे त्याचं तुम्हाला आधार कार्ड लागेल. आधार कार्डची नोंदणी व्यवस्थित आहे, आधार कार्डची झेरॉक्स प्रत तुम्हाला माहिती पाहिजे, पॅन कार्डची माहिती पाहिजे, तुमचा परमनंट ऍड्रेस म्हणजे तुम्ही जर इथे भाड्याने राहत असेल त्याच्या आधी प्रॉपर कुठे राहत होत्या तिथला परमनंट ऍड्रेस, आणि तुमचा जो घर मालक आहे तर तुम्ही जे तुम्ही रेंटने म्हणजे रेंट देत आहे भाडेकरूला, त्या भाडेकरूला ओळखणारे कोण आहे, तुमच्या आजूबाजूचे म्हणजे कोणामार्फत तो भाडेकरू आलेला आहे, ऑनलाईन आलेला आहे किंवा आजूबाजूच्या मॅन्युअली आलेला आहे, तर त्याला ओळखणारे त्यांचे जे काय म्हणतात आपण त्यांच्याकडून बाजू घेणारे, म्हणजे की नाही हा व्यक्ती खरंच चांगला आहे, मी यांची बाजू घेतो की हा व्यक्ती असं काही चुकीचं गैरकार्य करणार नाही. किंवा मग जर तुम्ही सरकारी नोकर असेल, सरकारी नोकरांना देत असेल तर चांगली गोष्ट आहे. प्रायव्हेट वाल्यांना जर देत असेल तर त्याच्याबद्दल त्या गावामधून जो व्यक्ती कामाला आलाय तिथल्या त्या सरपंचांकडून फोन नंबर घेऊन माहिती काढायची. त्याच वेळेस की तुमचा सरपंचाचा नंबर द्या आम्हाला तुमच्याविषयी माहिती काढायची आहे, किंवा न सांगता सरपंचाचा नंबर द्या आम्हाला, तुमचं जिथे तुम्ही गावात राहणार आहे सरपंचाकडून फोन करून की तुमच्याकडे हा गावकरी आहे, हा इथे राहायला आलेला आहे, हा कसा स्वभावाचा आहे, कसा काम करतो, याचा पूर्ण इतिहास काय आहे याबद्दल डिटेल तुम्ही माहिती फोनवर घेऊ शकता. आणि 11-11 महिन्यांनी तो रिन्युअल करायचा, जो तुमचा रेंट एग्रीमेंट आहे तो 11-11 महिन्यांनी रिन्युअल करायचा, जेणेकरून मग तुम्हाला खाली करण्याचा जर प्रॉब्लेम निर्माण झाला तुम्ही 11 महिन्याचे बॉन्ड पेपर लिहून दिलं तर 11 महिन्यात तुम्ही घरमालक म्हणू शकता की नाही मी 11 महिन्याचा तुमचा बॉन्ड पेपर आहे, 11 महिन्यात माझ्याकडे अधिकार आहे की मी तुम्हाला खाली करून मागू शकतो. तर जर फ्लॅट मालक कोणत्याही रेंटवाल्यांना किंवा भाडेकरूला रेंटने देत आहे
आणि त्याच्यानंतर मग असं काही देह व्यवसायासारखा प्रकार तुमच्या फ्लॅटमध्ये होता आणि त्याच्यावर रेड कारवाई झाली, त्याच्यामध्ये तुमचा भाडेकरू हा आरोपी मिळून आला आणि मग जेव्हा चौकशी होते तेव्हा तुम्ही असं म्हणणार की मी त्याच्यामध्ये नव्हतो, मला याबाबत काहीच माहित नाही, पण तुम्ही पोलिसांची एनओसी घेतली नाही, पोलिसांकडून माहिती घेतली नाही, पोलिसांना विचारलं सुद्धा नाही की मी यांना ठेवत आहे, तर मी यांना व्हेरीफाय पण मी केलेलं नाही, अग्रीमेंट सुद्धा केलेलं नाही, तर मग तुमच्यावर पण कारवाई होऊ शकते त्याच्यामध्ये. तुमचा तर एवढा वर्षांचा मॅम एक्सपिरियन्स आहे, या तुमच्या करिअरमध्ये आतापर्यंत कोणती अशी केस आहे जी तुम्हाला खूपच चॅलेंजिंग वाटली बट देन तुम्ही खूप सक्सेसफुल ती कारवाई केली? त्याच्यामध्ये काय होतं, 3 मुलं होती आणि 1 मुलगी होती. ते दिल्लीवरून पळून आलेले होते. त्यामध्ये म्हणजे दोघं दिल्लीचे होते काहीतरी आणि दोघं दुसऱ्या सिटीच्या आजूबाजू सिटीचे होते. तर ते तिथून पळून आले की पळून आले आणि त्यानंतर आपल्या पेट्रोलिंग फिरत होते आपल्या रेल्वे स्टेशनवर, वर्डी रेल्वे स्टेशनवर. मग आपल्या पेट्रोलिंग स्टाफने त्यांना बघितलं, विचारपूस केली, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मग त्यानंतर त्यांना मुलांच्या वसतिगृहामध्ये ठेवण्यात आले आणि 1 मुलगी होती, तिला इकडे मुलींच्या वसतिगृहामध्ये ठेवण्यात आले. तर काही दिवसांनी काय झालं की 3 मुलं पळून गेले. काही दिवसांनी ते मग 363 अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आणि तो मग आमच्याकडे तपास आला आणि ते अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आमच्याकडे तपास आला. त्यानंतर मग आम्ही शोध मोहीम सुरू केली की मुलं गेली कुठे, आता 4 महिने निघून गेले. आता ते एवढ्या रात्री ते मुलं तिथून पळून गेले, खिडकीमधून जंप मारून निघून गेले आणि ते अल्पवयीन मुलं होते, 18, 16, 15 असं काही वर्षाचे होते. तर मग ते आम्ही विचारपूस सुरुवात केली की यांच्यासोबत 1 मुलगी पण होती. ती मुलगी इथे होती आपल्या प्रियदर्शनीमध्ये. तिथे मग आम्ही जाऊन विचारपूस केली की ही मुलगी कुठे आहे, तर ती मग की तिचे आईवडील आले होते, तिच्या आईवडिलांनी तिला घेऊन गेले आणि तिथल्या आईवडिलांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि तिला विचारपूस केली की ते मुलं कुठे गेले, तुला तर रीतसर कायदेशीर नेण्यात आलेलं आहे परमिशन, पण ही मुलं पळून गेलेली तर ह्या मुलांच्या सोबत तुझं काही कॉन्टॅक्ट झालं? तर नाही म्हणे मॅडम, म्हणे त्यातला 1 मुलगा फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, उरलेले 2 मला याबाबत काही माहिती नाही म्हणे. तर तिच्याशी मी फोनवर कॉन्टॅक्ट केला तर म्हणे की हा मुंबईला आहे, इथे मुंबईला हा मुलगा आहे, मुंबईला प्रायव्हेट जॉब करतो आणि आम्हाला ते केस सॉल्व्ह करायचं होतं, कारण त्या मुलांचा शोध लावायचा होता, नाही तर ती आमची डायरी पेंडिंग असते आणि मुलं अपहरण झालेले हेच आम्ही याच्यामध्ये पोलीस खात्याविषयी किंवा आमचे सर्व सिनियर्स असे विचार करतात की अपहरणाचा आपण शोध आतापर्यंत लावलेला नाही. त्याच्यामध्ये मी स्वतः मुंबईला गेली, त्या मुलाकडे गेली. तो मुलगा एक प्रायव्हेट कंपनीमध्ये फर्निचरच्या स्टीलच्या याच्यामध्ये कंपनीमध्ये काम करत होता. त्यावेळेस तो मग 18 वर्षाच्या वर झालेला होता त्यावेळेस. त्याला मी स्वतःच म्हटलं की तू नागपूर सिटीला ये किंवा आमच्यासोबत चल, तर आम्ही तुझं एक स्टेटमेंट घेऊ, टाटानगर चौकातला इथे पण हजर करू, कोर्टामध्ये एक स्टेटमेंट घेऊ, त्यानंतर तुझं ते केस सॉल्व्ह होऊन जाईल की तू मिळून आलेला आहे, जेणेकरून हे तर आम्ही गृहीत धरू नये की तुला कोणी अपहरण करून नेलेलं आहे. तर तो म्हणे हो मॅडम, पण त्याच्याकडे एवढी परिस्थिती बिकट की पैसे सुद्धा नव्हते यायला. मग मीच त्याला म्हटलं की मी तुला ऑनलाईन तिकीट बुक करून देणार, ह्या तारखेला तू सांग मला कोणत्या तारखेला तुला सुट्टी असते, त्या तारखेला मी त्याला रिझर्वेशन करून दिलं. त्याला मग इथे नागपूरला बोलवलं, त्याला स्टेटमेंट वगैरे व्यवस्थित घेतलं, रितसर वरिष्ठांच्या समोर नेलं, तिकडे नेलं. त्यानंतर त्याला विचारलं की ते 2 मुलं तुझ्यासोबत पळून गेलेले, ते तो कुठं गेले, की तुम्ही 3घं पळून गेलेले होते ना? तर म्हणे आम्ही 3घं निघालो म्हणे मॅडम, म्हणे आम्ही 3घं तिथून आपल्या वसतिगृहामधून बाहेर निघालो, रेल्वे स्टेशन पर्यंत आलो, त्यानंतर आम्ही स्टेशनवर बसलो म्हणे. त्यानंतर ते कुठे उतरले ते मला माहितच नाही. मी डायरेक्ट मॅडम म्हणे मी दिल्लीला गेलो, दिल्लीवरून आता मुंबईला कामानिमित्त कामच करत आहोत. म्हणजे 2 मुलांमध्ये मला खरंच काही माहिती नाही. तर कमीत कमी त्या 2 मुलांपैकी एका मुलाचा तरी आम्हाला शोध लागला. तो मुलगा आतापर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि अजून एक क्वेश्चन आहे मॅम, की जे कोणी बालदेह व्यापारात सहभागी आहेत किंवा जे लोक अशा प्रकारे मुलींची मागणी करतात किंवा स्पेस प्रोव्हाइड करतात, अशा लोकांना आपण काय वॉर्निंग देऊ शकतो? या लोकांना मी सांगू इच्छिते की हे कार्य अतिशय घाणेरडं आहे, हे एकदम विकृत बुद्धीचं आहे की ज्या मुलींकडून, लहान मुली ज्या आता लहान आहे, मोठ्या सुद्धा झालेल्या नाही, त्यांच्या शरीराची योग्य वाढ झालेली नाही, त्यांच्याकडून तुम्ही अशा घाणेरड्या कृत्य करून घेता. त्याच्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर, शारीरिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होते. त्याच्यामुळे आपला समाजामध्ये सुद्धा खूप वाईट परिणाम होते आणि अशा समाजामध्ये चांगल्या लोकांमध्ये राहण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. त्यामुळे जर तुम्ही असे कार्य केले तर तुम्हाला डायरेक्ट जेलमध्ये दाखल आम्ही पोलीस नागपूर शहर करण्यास सज्ज आहोत.